प्रश्न हो प्रश्न मांडावे साहेब। या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून मतदान दिलं आणि त्याचं रूपांतर आपल्या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं आणि युतीचं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आपण पहिला निर्णय घेतला 3 हेक्टरची मर्यादा आपण 2 हेक्टरवर आणली। दुसरा निर्णय घेतला 13,600 हेक्टरचं अनुदान आपण 8,500 वर आणलं साहेब। त्याच्यानंतर तिसरा नियम घेतला की पीक विम्याचे सर्व ट्रिगर आपण बंद केले। चौथा निर्णय आपण घेतला खत बी बियाणे आणि या सर्वांचे तुम्ही भाव वाढवले। आबा मला एक विनंती करायची, आम्ही तुमचेच आहोत, या महाराष्ट्रातील आम्ही शेतकरी आहोत, आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही। आमची कळकळीची विनंती तुम्हाला एवढीच आहे की आपण वैयक्तिक मी जातीने हिंदू आहे आणि मी कष्टाने शेतकरी आहे। मी तुम्हाला विनंती करू इच्छितो, माझी विनंती माझी म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांची, की आपण हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर ठेवावी। त्याच्यानंतर या भारतामध्ये बरेच मुख्यमंत्री हेक्टरी 50,000 रुपये मदत देत आहेत, त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचं उत्पन्न त्या राज्यांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपण सुद्धा हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी ही आमची विनंती आहे। त्याच्यानंतर पीक विम्याचे जे ट्रिगर आपण बंद केले त्याचं स्थानिक आपत्तीचं ट्रिगर ग्राह्य धरून आपण सरसकट पीक विमा द्यावा। त्याच्यानंतर गावोगावी जे घरांनी पाणी शिरले गोरगरिबाच्या त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे सर्व आमदार साहेबांना उपस्थित केला, प्रत्येक वेळेस या अतिवृष्टीमुळे गोदाकाठ दुधनाकाठ आणि कॅनलचा आनंदराव भरोसे साहेब जे म्हणले ती खरी परिस्थिती आहे। तेलला नाही पालकमंत्री मॅडम, ऐन मध्ये कॅनल फुटले, मांडव्याला मध्यभागी कॅनल फुटून त्या शेतकऱ्यांचं 5 वर्ष झालं नुकसान होतंय। त्यामुळे आपण या सर्व शेतकऱ्यांचं हे ग्राह्य धरून आपण अशी तुम्हाला विनंती करतो की आपण ही मदत द्यावी।